आणि महाराष्ट्रातनं दररोज एक एक उद्योग घेऊन गुजरातला जात असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। तसंच महानंद सारखा दुग्ध प्रकल्प गुजरातला नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊत करतात। महानंद प्रकल्प जर गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला गेला तर शिवसेना गप्प बसणार नाही असा इशाराही राऊतांकडून दिला गेलाय। महानंदचं काम दुसरीकडे जावं हे आपल्याला पटत नाही अशी प्रतिक्रिया अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची सुद्धा आहे। महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे, ती ओळख सुद्धा आता पुसून टाकली जाते। यामागे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हा भ्रष्टाचार हा घोटाळा दिसत नाही? महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातो गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेल्या आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं फार पुढे गेलेलं आहे। ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम गेलेलं आहे, पण तरीसुद्धा एक महाराष्ट्राचं महानंदा त्याचं म्हणजे महा हा शब्द जो आहे हा महाराष्ट्रासाठी वापरलेला आहे। ते काम दुसरीकडे जावं काय हे मला तरी स्वतःला काही मनाला पटत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।